मेंदू हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे, पण बऱ्याच वेळा तो धोक्यात येण्याचे संकेत शरीर आधीच देत असतं. फक्त आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मेंदू धोक्यात असल्याचा महत्त्वाचा संकेत म्हणजे वारंवार तीव्र डोकेदुखी. अचानक खूप तीव्र डोकेदुखी होते. रोज डोकं दुखतं किंवा औषधांनीही ते थांबत नाही. हे ब्रेन ट्यूमर, ब्लीडिंग किंवा स्ट्रोकचं संकेत असू शकतात. चक्कर येणं, संतुलन बिघडणं, चालताना तोल जाणं, अचानक भोवळ येणं, मेंदूतील रक्तपुरवठा कमी होणं किंवा स्ट्रोकचा धोका. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बोलण्यात अडचण निर्माण होते. शब्द अडखळतात, स्पष्ट बोलता येत नाही. हे स्ट्रोकचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. एका बाजूला कमजोरी, हात किंवा पाय अचानक कमजोर होतात. चेहरा एका बाजूला वाकतो. हे स्ट्रोकचं चिन्ह आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दृष्टीमध्ये बदल. डोळ्यासमोर अंधोक दिसतं, डबल दिसतं, मेंदू किंवा डोळ्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होतात. अचानक विसरलं जातं, लहान गोष्टी विसरल्या जातात. ओळखीचे लोक ओळखू येत नाहीत. अल्झायमर होतो, मेंदूची कमजोरी दर्शवते. फिट्स किंवा झटके येतात, अचानक अंगाला झटके येतात, शुद्ध हरपते. मेंदूतील इलेक्ट्रिकल अडचण किंवा ट्यूमरमुळे होतं. झोपेतील बदल, खूप झोप येते किंवा अजिबातच झोप लागत नाही. मेंदूच्या कार्यामध्ये बिघाड होते. वर्तनामध्ये बदल होतात, जसं की अचानक राग, चिडचिड, उदासीनता, डिप्रेशन. हे मेंदूतील केमिकल इनबॅलन्स झाल्यामुळे होतं. उलटी, मळमळ होते, कारण नसताना वारंवार उलटी होते. मेंदूमध्ये प्रेशर वाढल्याचं हे संकेत आहे. जर जास्तच ही लक्षणं दिसत असतील, जसं की अचानक बोलताना अडथळा निर्माण होणे, चक्कर येणे, शुद्ध हरपणे, खूप तीव्र डोकेदुखी होणे, तर हे स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेजचा स्पष्ट संकेत आहेत. मेंदू धोक्यात येण्याचं मुख्य लक्षण म्हणजे उच्च रक्तदाब, डायबिटीज, जास्त ताण, झोपेची कमतरता, धूम्रपान, दारू, मोबाईलचा अतिवापर, चुकीचा आहार. मेंदू सुरक्षित ठेवण्यासाठी चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे. ती महत्त्वाची सवय म्हणजे रोज 7 ते 8 तासाची झोप घ्या. दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे नियमित व्यायाम करा, ध्यान करा, पौष्टिक आहार घ्या, स्क्रीन टाईम कमी करा. BP असेल, साखर असेल तर त्यावरती नियंत्रण आणण्यासाठी तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करा. जर वर दिलेल्या लक्षणांपैकी 2 ते 3 लक्षणे सतत दिसत असतील तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. मेंदूशी संबंधित आजार लवकर ओळखले तर पूर्ण बरे होण्याची शक्यता ही जास्त असते. तेव्हा दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपचार घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा.